यंदा कोरडी होळी खेळा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर जुलैपर्यंत स्विमिंग पूल बंद ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या सूचना. अमरावतीत मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या दुकानदाराला शिकवला धडा, रंगेहात पकडून दिला चोख, तर शहरभर काढली धिंड. चिपळूणमधल्या अर्डे गावात मोडकळीला आलेल्या इमारतीमध्ये भरते अंगणवाडी, चिमुकल्यांच्या सुरक्षेशी होतोय खेळ. भूताखेतांच्या भिंतीनं सिंधुदुर्गातलं वायंगणी गावातले गावकरी 3 दिवस वेशीबाहेर. अंधश्रद्धेपोटी शेकडो वर्षांची गाव पाळण्याची परंपरा आजही सुरूच. वर्ध्यामध्ये पाणी वाचवण्यासाठी महिला बचत गटांनी काढली जलजागृती दिंडी. उपस्थितांनी पाण्याची बचत करण्यासाठी घेतली शपथ. जळगावमधल्या पारोळा तालुक्यातल्या शेतकऱ्यानं कमी पाण्यात फुलवली शेती. 2 एकरात घेतलं 5 लाखांचं मिरचीचं उत्पन्न. आणि कोकणामध्ये पारंपरिक शिमगा उत्सवाला सुरुवात. गावागावातल्या ग्रामदेवतांच्या पालख्या मंदिराबाहेर येणं सुरू. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. खरं तर राज्यभर पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि यंदा पाणी टंचाईमुळे कोरडी होळी खेळा असं जाहीर आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलंय. दुष्काळामुळे राज्यामध्ये यंदा पाण्याची तीव्र टंचाई आहे. यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. होळी खेळू नका असं सांगणार नाही, मात्र पाणी वाचवण्यासाठी यंदाच्या वर्षी कोरडी होळी साजरी करा ही विनंतीच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या अवघ्या जनतेला केली आहे. कोरडे रंग आम्ही लावू, होळी उत्सव साजरा करू, परंतु रेनडान्स असेल किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की स्विमिंग पूल सुद्धा हा एक महत्त्वाचा विषय आहे की आज राज्यामध्ये अनेक भागामध्ये महिना 2-2 महिने आम्ही नळाला पाणी देऊ शकत नाही. आज लोक स्थलांतर करत आहेत, भीषण पाणी टंचाई आहे, जनावरांना आता छावण्यामध्ये न्यावं लागतं आहे, पाण्याच्या साठ्याजवळ न्यावं लागतं आहे. आणि अशा वेळेला आम्ही रेनडान्स, आम्ही स्विमिंग पूल, आम्ही त्यात पोहू, मला वाटतं हे आपल्याला टाळावं लागेल. आणि शेवटी सामाजिक बांधिलकी आपल्याला जोपासावी लागेल. ज्या भागामध्ये पाणी नाही त्या भागामध्ये अतिशय दुर्भिक्ष त्या ठिकाणी आहे, लोकांचे अतोनात हाल होत आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की रेनडान्स असेल त्या रंगपंचमीच्या निमित्ताने आम्ही महापालिकांना सूचना दिलेल्या आहेत की आपण आता स्विमिंग पूल वगैरे असतील, रेनडान्स असेल, जिथे पाण्याचा अपव्यय आहे त्या सर्व गोष्टी टाळाव्यात, या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. वर्ध्यामध्ये पाण्याच्या बचतीसाठी बचत गटांच्या महिलांनी जलजागृती दिंडी काढली आहे. जलजागृती सप्ताहाचं वर्धेमध्ये उद्घाटन करण्यात आलं. राज्याच्या अनेक भागामध्ये दुष्काळ सदृश स्थिती सध्या निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी पाणी टंचाईमुळे बिकट परिस्थिती ओढावली आहे. अशा परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर काय करावं आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, तसंच पाणी वाचवण्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याच्या हेतूनं जलजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. याचं उद्घाटन आज वर्धेच्या विकास भवनामध्ये पार पडलं. शासनाच्या जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विकास भवनाच्या सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल इथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी जलदिंडी काढून जलजागृती केली आहे. तसंच उपस्थितांना पाण्याची बचत करण्यासाठी शपथही देण्यात आली. बातमी पाहूया चिपळूणची. एकीकडे सर्व शिक्षण अभियानासारख्या आकर्षक योजना आणि दुसरीकडे शाळा, अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यामध्ये अड्रे गावामध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळतोय. या गावामध्ये ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये अंगणवाडी भरते, मात्र संपूर्ण इमारतीची पडझड झालेली आहे. हे बांधकाम कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती सध्या आहे. मात्र मुलांच्या जीवाची पर्वा न करता इथंही अंगणवाडी भरतीये. इथं मुलांना पाठवायला पालकांनाही भीती वाटतेय. तर इमारत तोडून टाकण्याचा आदेश शिक्षण विभागानं 1 वर्षापूर्वी दिलेला होता आणि असं गट शिक्षण अधिकारी सांगतायत. तर प्रशासन कोणतंही सहकार्य करत नसल्याचा आरोप गावकरी आणि अंगणवाडी सेविकांनी केलाय. आता जे अंगणवाडीचं काम चालू आहे तिथं मोठा फ्रॉड चालू आहे. जे 15 वर्षापूर्वी पायवाटेचं काम झालं होतं त्याचाच दगड नेऊन तिथे ते अंगणवाडीसाठी जोत्यासाठी वापरला आहे. ते आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवलं, त्यांनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. साहेब, अंगणवाडीच्या जे आता जोत्याचं बांधकाम चालू आहे त्या जोत्याला जो दगड वापरला जातोय ते आमच्या गावामध्ये पहिले 15 वर्ष अगोदर एखादी पायवाट झालेली आहे, त्या पायवाटीचा जुना दगड वापरला जातो असं आमच्या लक्षात आलेलं आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी विचारलं, आम्हाला दुर्लक्ष ह्या लोकांनी केलं ठेकेदारांशिवाय. आम्ही पंचायत समितीकडे पण केले याची चौकशी. त्या लोकांनी सुद्धा आम्हाला म्हणजे असं
डावलल्यासारखं, जसं काय त्या लोकांना मिळू नयेत अशी त्यांची सर्व मेळ चाललंय. हा मोठा फ्रॉड आहे. आम्हाला याविषयी चौकशी करून हे सगळं आम्हाला इमारतीचं बांधकाम म्हणा का किंवा जे नवीन वापरायला पाहिजे साहित्य, ते नवीन साहित्य वापरलं जावं, जुनं साहित्य वापरू नये आणि हे बांधकाम चांगलं व्हावं अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे. आज रोजी आम्ही कंठास्थळी शाखा भिंतीसोबत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी जुना दगड फाउंडेशनसाठी वापरला आढळला. तो पूर्ण काढून नवीन जांभा दगड वापरावा असं आम्ही कंत्राटदाराला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आता काम करून घ्यायचे चाललेले आहे. आडरे देऊळवाडी म्हणून एक गाव आहे, तिथे अंगणवाडीचे काम चाललेलं आहे. त्या ठिकाणचा हा विषय आहे. चिपळूण तालुक्यामधील अडरे गावात मी आलो आहे. या गावामध्ये एका अंगणवाडीचं काम चालू आहे. या कामामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या ठिकाणी वापरण्यात येणारे जे चिरे आहेत, बांधकामाचं साहित्य आहे, हे निकृष्ट दर्जाचं वापरलं जात आहे. आपण पाहू शकताय, हीच ती जागा आहे अडरेमधली की जिथं अंगणवाडीचं बांधकाम केलं जात आहे. त्या ठिकाणी एक जोतो उभारण्याचं काम चालू आहे. या जोत्यासाठी वापरण्यात येणारा हा कोकणामधला दगड असतो, हा तांबडा दगड असतो, याला चिरा म्हणतात. ह्या निकृष्ट दर्जाच्या चिऱ्यानं हे बांधकाम जोत्याचं होतं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकताय, हा जो चांगला दगड दिसतोय, या म्हणजे लाल स्वरूपाचा दिसतोय, हा चांगला दगड आहे, नवीन दगड आहे, या वर्षीचा दगड आहे. आणि या दगडानं या जोत्याचं बांधकाम जे आहे हे मजबूत बांधकाम होणं अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणी हा जो काळा दगड आहे, पूर्वीचा जो दगड आहे, कलर गेलेला दगड आहे, हा खराब दगड आहे. आणि या खराब दगडानं या अंगणवाडीचं जोतो उभारण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर या ठिकाणी वापरला गेलेला दगड हा निकृष्ट असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा वापरून दिलात कसा, हा खरा सवाल इथं उपस्थित होतोय. सक्षम स्वरूपाचं बांधकाम झालं पाहिजे, चांगल्या जोत्यावरती अंगणवाडी उभारली गेली पाहिजे असं ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये दोषींवरती कारवाई झाली पाहिजे अशी ग्रामस्थ मागणी व्यक्त करतायत. कृष्णकांत साळगावकर, IBN लोकमत. अमरावतीमध्ये मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या एका दुकानदाराला चांगलाच धडा मिळालाय. एका दुकानामध्ये काम करणारा मोहन गाडगे हा दुकानदार मुलींशी अश्लील चाळे करायचा. या विकृत माणसाला कॉलनीतल्या काही महिलांनी मिळून चांगलाच चोप दिलाय. चैतन्य कॉलनीमधील ओम कलेक्शन व स्टेशनरी या दुकानाचा मालक मुलींशी गैरवर्तणूक आणि अश्लील चाळे करायचा. यामुळे युवा स्वाभिमानी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणि इथल्या स्थानिक महिलांनी याला बेदम मारहाण करत त्याची शहरातून धिंड काढली आहे. मोहन गाडगे हा मुलींशी अश्लील चाळे करतो अशा तक्रारीचं पत्र हे युवा स्वाभिमानी संघटनेकडे आलेलं होतं आणि त्यानुसार या संघटनेनं कॉलनीतील युवकांना या विकृत दुकानदारावर नजर ठेवायला सांगितली आणि त्याला रंगे हात पकडून त्याला भरपूर चोप दिला. कॉलनीतल्या युवकांनी त्याची 11 मिनिटांची व्हिडिओ क्लिपही काढली आहे. त्यानंतर त्याची धिंड काढण्यात आली. यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत भूताखेतांच्या भीतीनं सिंधुदुर्गातलं वायंगणी गाव आणि तिथले गावकरी 3 दिवस वेशीबाहेर. ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गाची. सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील एक संपूर्ण गावच 3 दिवसांच्या चक्क सुट्टीवर गेलंय. ऐकून खरं तर आश्चर्य वाटेल, पण या गावात दर 3 वर्षांनी 3 दिवस शुकशुकाट असतो. हे गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील वायंगणी गाव. सुमारे 1500हून अधिक लोक या गावामध्ये राहतात. मात्र आता गावातील शाळा, पोस्ट ऑफिस, पंचायत कार्यालय इतकंच नाही तर प्रत्येक घराला सध्या टाळं ठोकण्यात आलंय. गावातल्या लोकांनी आपल्या देवघरातील देवाला घेऊन गावातून अक्षरशः पळ काढलाय. कोणी गावाच्या वेशीबाहेर मोकळ्या आकाशाखाली आपली चूल मांडतंय तर कोणी जवळपासच्या नातेवाईकांकडे तात्पुरता मुक्काम ठोकतंय. गावावर कोणतंही संकट आलेलं नाहीये, मात्र गाव पळणीच्या अंधश्रद्धेपोटी शेकडो वर्षांपासून ही परंपरा इथं सुरू आहे. मात्र गावकऱ्यांसाठी हा एक उत्सवच मानला जातो. या प्रथेमागे वेगवेगळ्या आख्यायिकाही सांगितल्या जातात. इथे पूर्वीची जी प्रथा आहे, एक गाव आपलं 3 वर्षांनी बाहेर जायचं आणि जी पिशाच भूतात येतात त्यांच्यासाठी ते 3 दिवस गाव सोडायचं आणि नंतर मग 3 दिवसांनी आपण देवाचा कौल घेऊन परत गावात जायचं अशी प्रथा या ठिकाणी आहे. आणि ही प्रथा तर सगळे ग्रामस्थ अगदी मनोभावे आणि आनंदाने अशी आपली ही सफर साजरी करतात. या ठिकाणी आचरा, वायंगणी आणि चिंदर ह्या 3 गावांची आपली
दर 3 वर्षांनी गावपळण होते आणि त्यामुळे हा लोकांनी अगदी सगळं देवाचा कौल घेऊन देवाचे प्रसाद घेऊन हे सगळं होत असल्यामुळे देवावरती लोकांची श्रद्धा आहे आणि त्याच्यातून हे सगळं दर 3 वर्षांनी आपली ही गावपळण आणि देवपळण होते. यानंतर इतरही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात, पण थोडक्यात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी हायदोस माजवलाय. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकदा निवेदनं देण्यात आली आहेत, मात्र नगर परिषदेनं कधी याकडे लक्ष घातलेलंच नाही. त्यामुळे आज खामगावमधल्या त्रस्त नागरिकांनी चक्क कुत्र्याचा आवाज रेकॉर्ड करून तो डाउनलोड करून नगर परिषदेसमोर वाजवून आंदोलन केलंय. या आवाजानं तरी नगर परिषद अधिकाऱ्यांना जाग येईल म्हणून हे आंदोलन करण्यात आलंय. जर या आंदोलनानंही जाग आली नाही तर पुढील आंदोलन हे नगर परिषद अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर कुत्रे बसवून आंदोलन करण्याचा इशारा या नागरिकांनी दिलाय. मनमाडमध्ये आज ज्येष्ठ नागरिक संघ आणि पोलीस विभागानं एकत्र येऊन नद्यांची साफसफाई केली आहे. मनमाडमध्ये सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे शहरातल्या रामगुळा आणि पांझण या नद्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. यामुळे ही मोहीम सध्या राबवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे नदीतील लुप्त झालेले पाण्याचे झरे आणि डोह पुन्हा एकदा जिवंत होऊन त्याचा फायदा पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या नागरिकांना होणार आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे नद्यांना गेल्या काही वर्षांपासून पूरच आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी दोन्ही नद्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं केली आहेत. तर नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी वीटभट्ट्या सुरू झालेल्या आहेत. शहरातील सर्वच गटारी या नद्यांना जोडण्यात आल्यामुळे सर्व घाण या नदीत येते. अनेक समस्यांच्या विळख्यामध्ये सापडून त्यांचं अस्तित्व आता धोक्यात आल्याचं पाहून ज्येष्ठ नागरिक संघ आणि पोलीस प्रशासनानं दोन्ही नद्यांची लोकसहभागामधून साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक, मात्र ब्रेक नंतर पाहणार आहोत. जळगावमधल्या पारोळा तालुक्यातल्या शेतकऱ्यानं कमी पाण्यात फुलवली शेती. 2 एकरात घेतलं 5 लाखांचं मिरचीचं उत्पादन. ब्रेकनंतर आपलं स्वागत. दुष्काळी परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षित तरुणानं नोकरी न करता आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतलाय आणि एका महिन्यातच 5 लाखांचं मिरचीचं उत्पादन त्यांनी घेतलंय. जळगावमधल्या पारोळा तालुक्यातल्या रोहन पाटील या तरुणाची ही यशोगाथा आहे. रोहन पाटील यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी पॉलीहाऊसचे 2 शेड्सही बांधले. त्यात लाल, हिरवी, पिवळी अशा 3 प्रकारच्या रंगीत मिरचींचं उत्पादन ते घेत आहेत. विशेष म्हणजे अगदी कमी पाण्यामध्ये त्यांनी ही शेती फुलवली आहे. त्यासाठी ते ठिबक पद्धतीनं रोज 10 ते 15 मिनिटं पाणी देतात. एका झाडाला 15 ते 20 किलोपर्यंत वजनाच्या मिरची लागतात. तर या एका मिरचीचं वजन हे 30 ते 35 ग्रॅम आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये त्यांनी 4 ते 5 टनाचं उत्पादन घेतलंय आणि त्यांना आतापर्यंत 5 लाखांचं उत्पादन मिळवता आलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये रंगीत मिरचीचं उत्पादन घेणारे रोहन पाटील हे पहिलेच शेतकरी ठरलेत. आता आपल्याला मिरचीला लागून जवळपास 4 महिने झालेले आहेत आणि आत्ताच्या परिस्थितीत आपला 9 ते 10 टन माल तयार आहे. 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक लाल आहे, एक पिवळी आणि एक हिरवी आहे. आणि जवळपास एका एकरला आपण जवळपास 15,000 रोपं लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आणि आपलं जी मिरची आहे ती जवळपास 3 महिन्यात तिला फळ येणं रोपाला जे आहे 3 महिन्यात फळ येणं सुरुवात होते. त्याच्यानंतर आपली जी मिरची आहे ती आता जवळपास तुम्ही बघितलंच असेल, अतिशय एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची आहे. कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या सणाला आता सुरुवात झाली आहे. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या या मंदिरामधून बाहेर पडलेल्या आहेत. तर या पारंपरिक सणामुळे प्रत्येकाच्या घरातील वातावरण अगदीच आनंदी झालंय. आपल्या ग्रामदेवतेच्या पालखी जवळजवळ नवस बोलला जातो. गाऱ्हाणं मांडून कुटुंबासाठी सुख समृद्धी मागितली जाते. दापोली तालुक्यातील नवसाला पावणारा अशी श्रद्धा असलेल्या हरणे अडखल इथे खेमदेव सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या देवाची या पालखी कालपासूनच मंदिराबाहेर पडली आहे. गावामध्ये पालखीच्या आगमनानं गावातील वातावरण अगदीच आनंदित झालंय. भविष्यामध्ये आमची सुद्धा इच्छा आहे की भविष्यामध्ये तरुणांना ह्याच्यामध्ये आम्ही मिरवणुकीत सामील करून तरुणांना हा आम्ही
हे देतोय की हा उत्सव आपला वडोदरापासून जो चालू आहे हा असाच पुढे चालू राहण्यासाठी आम्ही त्यांना संकल्पना देतोय भविष्यात लोकांना, आमच्या तरुणांना. होळी सणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. आमची ह्या देवस्थानची ते पालखी जेव्हा निघते आणि तिथून आमच्या ह्या सणाला होळी सणाला सुरुवात होते आणि आम्हाला अगदी प्रफुल्लित आनंदात आमच्या संपूर्ण बालगोपाळ आनंदात आमचे हा सण आम्ही साजरा करतो आणि आम्हाला अगदी आनंद आम्ही साजरा करतो. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय, पण थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम आरती कुलकर्णीसोबत.